गडिंग्लज नगरीचे उपनगराध्यक्ष महेश सलवादे यांनी आज गडिंग्लज नगरपालिकेत प्रभारी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। नगराध्यक्ष महेश तुर्बटमठ साहेब यांनी जे स्वप्न बाळगले होतं गडिंग्लज शहरासाठी, जे ग्रीन सिटी त्यांना करायचे होते, परत स्वच्छ व सुंदर गडिंग्लज करायचं त्यांच्या डोक्यात जो विजन होता, तसेच धूळमुक्त गडिंग्लज करायचं त्यांच्या डोक्यात जो विजन होता, ते आम्ही विजन पूर्ण करण्याचा आमचा पहिला मनोदय असणार। आणि मुश्रीफ साहेबांनी जे गडिंग्लजचं स्वप्न बघितलेलं आहे ते सत्यात उतरवण्यासाठी मी प्रयत्न करायचं माझं काम असणार आहे। नळ पाणी योजनेचं बऱ्याच दिवसापासून रखडलेलं आणि तुमच्या कार्यकाळामध्ये ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्ही काय करता? निश्चितच तुम्ही चांगल्या मुद्द्याला हात घातला। वास्तविक बघायला गेलं तर गडिंग्लज शहरात पाणी पुरवठ्याचा जो खेळखंडोबा चालू आहे त्याची वस्तुस्थिती जर गेलं तर पाठीमागच्या काळात गेलं पाहिजे। कारण की ज्यावेळी आम्ही नगरपालिकेत सत्तेत यायला नव्हतो त्यावेळी त्याचा डीपीआर प्लॅन झाला होता आणि त्या डीपीआर प्लॅनमध्ये फार मोठ्या प्रमाणात चुका काही लोकांनी केल्या होत्या आणि त्या चूक जे केलं आहे त्याचं आताही आम्हाला फळ भोगायला मिळते असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। पण निश्चितच ज्या चुका झाल्या आहेत त्या मी सोडून नवीन वाटचालीनं आता काम केलं आहे। आज मी अधिकार स्वीकारल्या पहिली मिटिंग जर कुणाची घेतली असेल तर ते पाणी पुरवठा विभागाची मी मिटिंग घेतलेली आहे आणि त्या सर्व कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी बोलून घेतलं होतं आणि त्यांना सक्त सूचना दिल्या आहेत आम्ही यावेळी मिटिंगला विरोधकांना सुद्धा बोललेलं होतं। म्हणजे त्यांच्या काही अडचणीत, सत्ताधाऱ्यांच्या काही अडचणीत, गडिंग्लज शहराच्या काही अडचणीत ते आम्ही बघण्यासाठी त्यांनाही बोलून घेऊन त्यांना सक्त सूचना दिल्या आहेत। निश्चित लवकर पाण्याचा प्रश्न मार्गी निघेल आणि लवकर ती जी पाणी पुरवठ्याची आपली योजना चालू आहे ती लवकर पूर्ववत होईल। तुमचं गडिंग्लज शहरासाठीचं काय स्वप्न? निश्चितच गडिंग्लज राज्यात एक नंबरला कसं येईल या आता स्वच्छ सर्वेक्षणमध्ये ते माझं विजन असेल। आजपर्यंत जे गडिंग्लजमध्ये बड्याचवाडी हद्दवाढ जी झालं आहे, हद्दवाढीत काही लोकांच्या पर्यंत जे प्रश्न नगरपालिकेकडे अपेक्षित होतं त्याची पूर्तता झाली नाही, त्यासाठी माझं लक्ष महत्त्वाचं करून हद्दवाढीकडे जास्त असणार आहे। नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारत असताना तुम्ही त्या खुर्चीवर न बसता मी उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसूनच हा पदभार स्वीकारून गडिंग्लज शहराचा विकास करणार असा मनाचा मोठेपणा दाखवला, त्याबद्दल काय सांगा? निश्चितच ज्यावेळी नगराध्यक्षांची आरक्षणाची हे सोडत झाली त्यावेळी सगळ्यांच्या नजरेसमोर एक चेहरा होता की महेश सलवादे नगराध्यक्ष होणार, महेश सलवादे नगराध्यक्ष होणार। पण राजकीय वळण काही अशा गोष्टीने घेतलं की विरोधकांनी आमच्या काय केलं, मागच्या वेळी जे बेडा जंगम हे ओबीसी दाखला ज्यांनी निवडणूक लढवली होती त्या उमेदवाराचा परत बेडा जंगम दाखला करून म्हणजे बोगसगिरी करून त्यांनी दाखला वास्तविक काढला। जो वास्तविक दाखला काढल्यावर माझी मुश्रीफ साहेबांची चर्चा झाली की काय करायचं, तर मुश्रीफ साहेब जो निर्णय देतील, कारण की माझा जन्म जरी माझ्या आई वडिलांनी दिला असेल तर माझा राजकीय जन्म हे मुश्रीफ साहेबांनी मला दिलेला आहे। त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतील तो अंतिम निर्णय मी ठरवला आणि मग साहेबांनी पण त्यांनी बेडा जंगम दिल्यावर आपण पण बेडा जंगम द्यायची वेळ आली। माणूस निर्वसनी स्वच्छ माणूस चारित्र्यवान माणूस होता, तो नगराध्यक्ष पदावर विराजमान झाला आणि त्या माणसाला एकतर दलित समाजाचा माझ्यासारखा कार्यकर्ता नगराध्यक्ष होताना त्यावेळी त्यांनी राजकारण, जातीय राजकारण केलं आणि आता एक बेडा जंगम समाजातला चांगला माणूस ज्यावेळी खुर्चीवर बसला त्या माणसाला खुर्चीवर उतरवण्याचं सुद्धा पाप या लोकांनी केलेलं आहे। त्यामुळे मी त्या खुर्चीवर बसायचं नाही असं ठरवलेलं आहे, कारण की नगराध्यक्ष हा लोकनियुक्त आहे आणि जो लोकांनी कौल दिला होता त्या माध्यमातून त्यांनी निवडून आले होते आणि मी काय लोकांच्यातनं जनतेतनं नगराध्यक्ष निवडून आलेलो नाही, त्यामुळे मी त्या खुर्चीचा मान राखायचं मी आज इथं ठरवलेलं आहे। सुरुवातीलाच ही नगराध्यक्ष पद हे एससी कास्टसाठी होतं, पण काही कारणामुळं त्या पदावर तुम्ही बसू शकला नाही, पण लोकांच्या डोळ्यात तुम्हीच होता आणि आज लोकांमध्ये अशी चर्चा आहे की काळभैरीच्या पांढरीमध्ये त्याच माणसाला मिळावं अशी काळभैरीची इच्छा होती आणि तोच माणूस पुन्हा त्या पदावर बसलेला आहे। या लोकांच्या भावनेबद्दल काय सांगा? नाही, लोकांच्या भावनेचा खरंच निश्चित मी आदर करतो, कारण की मी ज्या प्रभागातून निवडून आलो आहे मला सांगायला सार्थ अभिमान वाटतो की गडिंग्लज शहरात सगळ्यात जास्त मतदान घेऊन निवडून येण्याचं भाग्य मताच्या रूपात त्यांनी लोकांनी सन्मान केलाय आणि मी ते लोकांचं म्हणून आयुष्यभर विसरणार नाही आणि त्या लोकांच्यासाठीच मला आता ते काम चांगलं करायचं आणि त्या लोकांच्या जो विश्वास मला त्यांनी दिलेला आहे त्यांचा विश्वास संपादन करण्याचं कसं त्यासाठी मी प्रयत्न करणार। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर, गडिंग्लज।